अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमहा. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवे करीताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवे करी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारू नेमू तया गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिनाम, त्यांचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयांसी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यांसी अमृत दृष्टीनी पाहोनी, निरोगी करावे जी स्वामी, बाई विनविते समर्थाते. समर्थे बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घाल यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादांसी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य, पादुका स्थापावया मठात. या कारणे अक्कलकोटी येत, दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्यांची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलांगी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य, मग समर्थाजवळी येत घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादांसी पाठविणे नाही बरे, वज्रावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादांसी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती, त्यांसी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यांसी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादांसी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता, न रुचे चित्ता त्याची या. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊनी सत्वरी, श्री सानिध्य आले टाळकरी, तेव्हा दादा घेऊनी तुंबरी, भजन करीत आनंदे. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करीताती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरीत झाली त्यांच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञानसविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळला अहंभाव. धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्श करोन, झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती, वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी.
समर्थ बोलले तियसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, ऐकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतकेची पुरे झाले. ऐकून आईशा वचनाला समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादांसी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविते भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईंसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी, विनवितेसे नाना परी, शोक करी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणूनी तत्वता, जननी जवळ पातला. ऐसे बाईंनी पाहोनी क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकपवादा कारण. भिक्षान्न आपण सेवावे, हे नवेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिजप्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्रांचे ऐकोन वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येथ, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामीसुत, तैसेची दादाबुवा सत्य, भुवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोऽध्याय गोडहा. श्री रस्ते